शिंदे साहेब, म्हणजे ठीक आहे, आम्ही तुम्हाला बघत आलेलो आहे, तुम्ही जे उघडपणे बोलता, उघडपणे करता आणि अगदी विद्रोह पण करायचा तो उघडपणे करता. तर या पूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही अनेकदा, म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही 3 मंत्रिमंडळाच्या बैठकीला नव्हतात, तुम्ही सारखं दरेगावला जातात असा तुमच्यावर आरोप होतो. म्हणजे काय 2च्या आणखी एक वाढवली तुम्ही. बरं 2 तर तुम्ही सारखं दरेगावला जातात, तुम्ही नाराज असले की तुम्ही दरेगावला जातात असा जो तुमच्यावरचा आक्षेप आहे त्याचं. मी दरेगावला गेलो तरी लोक इकडे, लोकांना पोटदुखी होते, पोटसूळ होतो. दिल्लीला गेलो तरी लोकांच्या पोटात दुखतं. आता काश्मीरला, श्रीनगरला गेलो आता पहलगामचा हल्ला झाल्यानंतर, तरी पण पोटदुखी. त्यामुळे मी या सगळ्या चर्चेकडे गांभीर्याने पाहत नाही. माझं गाव आहे, माझी जमिनीशी, माझ्या मातीशी नाळ जुळलेली आहे. मी एक शेतकऱ्या कुटुंबातला आहे आणि मला शेतीची आवड आहे. माझ्या गावाकडे मी जेव्हा जातो तेव्हा एक गावातली लोकं भेटतात, एक जी काही जिव्हाळा, आपुलकी. शेवटी माझं जन्मगाव आहे ते आणि मला त्याचा अभिमान आहे. आता कोणाला काय, कुठे कुणी कुठं जावं, काही लोक लंडनला जातात, काही लोक आणखी कुठं जातात. आता मी गावी जातो. आता गावी जाणं काय गुन्हा आहे का? आणि मी गावाला शेती केलेली आहे. आज माझ्याकडे तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची सगळी शेती आहे. सफरचंदाची शेती लागली आहे. अरे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी तर आहेच, परंतु ही देखील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शेती, वेगवेगळ्याच्या शेतीतले प्रयोग त्या ठिकाणी तुम्ही एकदा या आणि बघा. नक्की, मला आवडेल. का मी गावी जातो त्याचं तुम्हाला कळेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.